हॅलो एव्हरीवन, आज मी तुम्हाला असे 5 स्किल सांगणार आहे ज्याच्या मदतीने तुम्ही स्वतःची एक आयडेंटिटी बिल्ड करू शकता आणि सोबत सोबत एक चांगला इन्कम सोर्स सुद्धा घरी बसल्या बसल्या जनरेट करू शकता. ठीक आहे, सो असे 5 स्किल जे की मी तुम्हाला सांगणार आहे, त्याच्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके, सो पहिली स्किल आहे AI प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग. ओके, सो AI प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग. आता प्रॉम्प्ट म्हटलं की यस, काहीतरी टाईप करावं लागणार, खूप सारं कॅप्शन्स लिहावं लागणार, ज्याच्या मदतीने तुम्हाला एक इमेज किंवा एक व्हिडिओ क्रिएट करून भेटून जाणार. ओके, आज आपण असे भरपूर नाही का करोजल्स बघतो, व्हिडिओज बघतो AI रिलेटेड, ज्याच्या मदतीने आपण अट्रॅक्ट होतो आणि आपल्याला पण वाटतं यार माझा पण व्हिडिओ असाच बनायला पाहिजे. मग त्याच्यासाठी आपण कुठं आपल्याला एक प्रॉम्प्ट रिकमेंडेड होतो, त्याला कॉपी करतो, पेस्ट करतो आणि तो व्हिडिओ आपण क्रिएट करतो. जर तुम्ही ते प्रॉम्प्ट स्वतः बनवायला शिकले तर त्याच्यासाठी तुम्हाला AI प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग शिकावं लागणार. त्यासाठी मी तुम्हाला एक रिकमेंडेड करणार deeplearning.ai म्हणून एक वेबसाईट आहे. तिथे तुम्ही ह्या गोष्टी लर्न करू शकता आणि स्वतःच्या बिझनेससाठी किंवा इतर ब्रँड, इतर क्लायंट त्यांना स्वतःच्या प्रोजेक्टसाठी एका AI मास्टर स्किल लोकांची गरज असते. ठीक आहे, सो तुम्ही ते करू शकता. आणि यस, आज भरपूर युट्यूबवर तुम्ही व्हिडिओ बघितले असेल, भरपूर इंस्टाग्राम, फेसबुकवर जे मी स्वतः इम्प्लिमेंट करत आहे, ज्याच्या मदतीने मला खूप चांगले रिझल्ट भेटले आणि तुम्हाला पण भेटू शकते गाईस. ठीक आहे, सो दुसरी स्किल आहे सेल्स मास्टरी. यस, ज्यांना सेल्स करता आलं ते आयुष्यामध्ये खाली नाही राहत. ठीक आहे, आज तुम्ही भरपूर इंडस्ट्रीज, इन्स्टिट्यूट बघितलं असेल ज्याच्यामध्ये बॅकएंडमध्ये एक सेल्स मॅनेजर किंवा सेल्स टीम असते, ज्यांना खूप मेहनत तर करावीच लागते आणि खूप साऱ्या गोष्टी असे त्यांनी शिकतात ज्याच्या मदतीने खूप चांगलं रेव्हेन्यू सुद्धा त्यांनी जनरेट करतात. ओके, आणि कोणत्याही इंडस्ट्रीमध्ये सेल्स पर्सनला नाही का फायर नाही करत. ओके, आधी बाकी एम्प्लॉईला फायर करणार, मग त्यानंतरच सेल्स पर्सनला फायर करणार. ओके, सो सेल्स पर्सन इज द प्रायोरिटी ऑफ एव्हरी इन्स्टिट्यूट अँड कॉलेजेस. ओके, सो आता सेल्स मास्टरी कसं शिकायचं. ओके, सो तुम्हाला नाही का असं समजता आल्या पाहिजे की तुमच्या कस्टमरची नीड काय आहे. ओके, त्यांची रिक्वायरमेंट काय आहे आणि तुमचे जे प्रोडक्ट्स आणि सर्व्हिस आहे त्यांच्या लाईफमध्ये काय मदत देऊ शकते. ठीक आहे, म्हणजे प्रॉब्लेम काय आहे, त्याच्यावर आपण सोल्युशन काय देणार आहे. ठीक आहे, हे तुम्हाला नाही का रेक्टिफाय करता आल्या पाहिजे. जर तुम्ही ते रेक्टिफाय केलं, सो यू विल बिकम अ व्हेरी गुड सेल्स पर्सन. ओके, सो निगोटिएशन स्किल येतात, त्याच्यामध्ये टाइम मॅनेजमेंट येते, समोरची नीड काय आहे, त्यांना काय व्हॅल्यू हवी आहे आणि तुमचा प्रोडक्ट सर्व्हिस त्यांच्या लाईफमध्ये काय इम्पॅक्ट पडणार आहे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आल्या पाहिजे, जेणेकरून तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने ऑनलाईन इंडस्ट्री किंवा ऑफलाईन इंडस्ट्रीमध्ये खूप चांगला पैसा कमवू शकता. ठीक आहे, सो आता तिसरी स्किल आहे ऑडियन्स मॉनिटायझेशन. ओके, आता ऑडियन्स मॉनिटायझेशन, यस, जर तुमचे चांगले सबस्क्रायबर असेल किंवा चांगले फॉलोअर्स असेल, जसं आता माझ्या इंस्टाग्राम पेजवर 27,000 फॉलोअर्स आहे. ओके, आणि फेसबुक पेजवर 29,000 फॉलोअर्स आहे. जर मी त्या 27,000 फॉलोअर्सला सगळ्यांकडून एक रुपये पण मागितले समोरच्या 2 तासामध्ये, ठीक आहे, तर माझ्याकडे किती होणार, 27,000 रुपये मी 2 तासामध्ये कमवू शकतो. ठीक आहे, तसंच एक एक्झाम्पल सांगत आहे मी तुम्हाला. तसंच तुम्ही त्या 27,000 फॉलोअर्सला काही डिजिटल प्रोडक्ट सेल करू शकता, काही ऑफलाईन प्रोडक्ट्स तुम्ही सेल करू शकता ड्रॉप शिपिंग करून. ओके, किंवा ॲफिलिएट मार्केटिंग करू शकता. डझंट मॅटर की तुमचे 50,000 फॉलोअर, 1,00,000 फॉलोअर, जेवढे फॉलोअर असेल तेवढं तुम्हाला त्याचा बेनिफिट भेटणार. 1,000 फॉलोअर असेल तर तुम्हाला 1,000 क्लायंट्स भेटले, 500 फॉलोअर असेल तर तुमच्याकडे 500 क्लायंट्स भेटणार. जेवढे नंबर्स वाढणार इन फ्युचर तेवढं तुमचा फायदा आहे. ओके, कारण की तुम्ही सोशल मीडियावर काम करत आहे. सो आता डिजिटल प्रोडक्ट कसे बनवायचे, तुम्ही कॅनवाचा यूज करू शकता. असे भरपूर नाही का तुम्ही रिसर्च करू शकता, काही चांगलं त्याची PDF बनवू शकता तुम्ही कॅनवाचा यूज करून. ग्राफिक डिझायनिंग करून तुम्ही चांगलं PDF बनवा, त्याच्यामध्ये सगळे इन्फॉर्मेशन तुम्ही टाका. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला युट्यूबवर कसं ग्रो व्हायचं आहे त्याचा नाही का तुम्हाला एक ई बुक तयार करायचं असेल, किंवा इंस्टाग्रामवर कसं ग्रो करायचं आहे त्याचा ई बुक तुम्हाला तयार करायचं असेल, चांगलं इन्फॉर्मेशन गॅदर करा, त्या PDF मध्ये टाका, कॅनवावर त्याचं चांगलं टेम्पलेट्स बनवा. मग ते तुम्ही तुमच्या बायोच्या लिंकमध्ये किंवा एक छोटासा वेबसाईट आहे ते तुम्ही क्रिएट करून लिंक रेडी करू शकता आणि ते प्रोडक्ट तुम्ही विकू शकता. आणि हे वन टाइम तुमचं नाही का इथे मेहनत लागणार आणि लाईफ टाइम तुम्हाला त्याचा बेनिफिट भेटणार. सो तुम्ही डिजिटल प्रोडक्ट क्रिएट करू शकता, ड्रॉप शिपिंग करू शकता. ठीक आहे, कोणाचे जर प्रोडक्ट असेल मिशो, शॉपिफायचे, ते प्रोडक्ट तुम्ही नाही का एक्सपेन्सिव्हली प्रमोट करून नाही का
त्याचे कमिशन तुम्ही जनरेट करू शकता. ओके, खूप चांगली इन्कम त्याच्यामध्ये पण होते. ॲफिलिएट मार्केटिंग करू शकता. मी स्वतः ॲफिलिएट मार्केटिंग करते माझ्या बिझनेस अकाउंटवर, ठीक आहे, ज्याच्या थ्रू म्हणजे मी जे कंपनी आहे त्यांचे प्रोडक्ट आणि सर्व्हिस मी नाही का प्रमोट करतो आणि मला कंपनी 70% कमिशन प्रोव्हाइड करतो. ते तिघांपैकी तुम्ही कोणतं पण नाही का ऑडियन्स मॉनिटायझेशन करू शकता, जेणेकरून तुम्ही खूप चांगली इन्कम घरी बसल्या बसल्या कमवू शकता. जर तुम्हाला याची इन्फॉर्मेशन पाहिजे असेल, ह्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये रेडी किंवा स्किल म्हणून टाईप करा. मी तुम्हाला माझा व्हॉट्सअप नंबर शेअर करणार, तिथे मी सगळी डिटेल तुम्हाला शेअर करतो. सो आता चौथी स्किल आहे व्हिडिओ एडिटिंग. ठीक आहे, आता व्हिडिओ एडिटिंग म्हणजे ते नाही की स्किप करा, स्प्लिट करा इमेजेस. नो, व्हिडिओ एडिटिंग म्हणजे तुम्ही समोरच्या व्यक्तीची सोल्युशन जो प्रॉब्लेम आहे ते कसं तुम्ही स्टोरी टेलिंग थ्रू नाही का सॉल्व्ह करू शकता. तुमचं जे ऑडियन्स आहे त्यांचे जे प्रॉब्लेम्स आहे त्यांना तुम्ही कसं ओळखू शकता त्या व्हिडिओ एडिटिंगच्या मदतीने. ओके, सो स्टोरी टेलिंग. ओके, त्याच्यामध्ये आता तुम्ही काही इमेजेस वगैरे थोडं सांगू शकता. आता तुम्ही जे बोलताय, ठीक आहे, जर तुमच्या मागे काही बॅकग्राऊंडमध्ये नाही का काही इमेजेस होत असेल, समोर काही इमेजेस येत असेल, काही टेक्स्ट येत असेल, त्याला म्हणतात एक चांगल्या पद्धतीने एक व्हिडिओ एडिटर बनणं. ठीक आहे, व्हिडिओ एडिटर म्हणजे नाही का एक अटेन्शन ग्रॅब करणं. ओके, सगळ्या गोष्टी व्हिज्युअल मध्ये दिसणं, तुम्ही जे एक्सप्लेन करता, तुमचे हँड गेस्चर अँड एव्हरीथिंग कॅप्चर इन व्हिडिओ एडिटिंग, ज्याच्यामुळे आपण एक अटेन्शन ग्रॅब होते. जसं आपण बघतो ना 5 मिनिटाचा व्हिडिओ असतो, 2 मिनिटाचा व्हिडिओ असतो, एक अटेन्शन भेटते आपल्याला, सगळ्या काही गोष्टी आपल्याला तिथून इन्फॉर्मेटिव्ह भेटते आणि आपण मोटिवेट होतो आणि त्या गोष्टी आपण नाही का परचेस सुद्धा करतो. ओके, दॅट इज द पॉवर ऑफ व्हिडिओ एडिटिंग. सो व्हिडिओ एडिटिंग शिका. त्याच्यासाठी मी तुम्हाला रिकमेंडेड करणार ऍप्लिकेशन VN आणि CapCut. बहुत सिंपल ऍप्लिकेशन आहे. जर तुम्हाला नाही का थोडं बेसिक शिकायचं असेल, ऍज अ बिगिनर असेल तर तुम्ही VN ऍप्लिकेशन यूज करा. जर तुम्हाला ऍडव्हान्स लेवलवर नाही का व्हिडिओ एडिटिंग शिकायची असेल तर CapCutचा यूज करू शकता. ओके, सो लास्ट स्किल आहे ज्याचं नाव आहे कंटेंट क्रिएशन. ओके, सो तुम्ही कंटेंट क्रिएशन खूप चांगल्या पद्धतीने करू शकता सोशल मीडियावर. जर तुम्हाला स्वतःचे आर्टिकल्स, ब्लॉग्स लिहायला आवडत असेल किंवा असे भरपूर ब्रँड्स आहे, भरपूर क्लायंट्स आहे, त्यांचे आर्टिकल्स तुम्ही लिहून देऊ शकता, त्यांच्या ब्रँड रिलेटेड खूप चांगले कॅप्शन्स लिहू शकता. ओके, आता ते तुम्ही व्हिडिओ फॉर्मॅटमध्ये बनवा किंवा इमेजेस फॉर्मॅटमध्ये बनवा, इट्स डिपेंड ऑन यू. बट तुम्हाला कॉन्टेंट क्रिएशन शिकणं खूप गरजेचं आहे. ओके, सो जस्ट मोबाईल पकडा, आपला व्हिडिओ बनवा, चांगला कॉन्टेंट द्या, इन्फॉर्मेशन द्या, लोकांची जे प्रॉब्लेम आहे त्याच्याबद्दल बोला, मग त्यांना त्या प्रॉब्लेमचं सोल्युशन द्या, मग एक CTA द्या, कॉल टू ॲक्शन, ज्याच्यामुळे ते ऑडियन्स तुमच्यापर्यंत पोहोचणार. जे पण जर तुम्ही बिझनेस करत असेल, तुम्हाला काही प्रोडक्ट आणि सर्व्हिसेस काही सेल करायची असेल, तुम्ही बघितलं असेल, ज्यांचा पण व्हिडिओ तुम्ही बघत असेल ते एक प्रॉब्लेम असतात, मग त्याच्यावर नाही का काही सोल्युशन प्रोव्हाइड करतात, मग त्याच्यानंतर तुम्हाला नाही का ऑफर करतात किंवा CTA प्रोव्हाइड करतात की जर तुम्हाला ही माहिती हवी असेल तर मी तुम्हाला ते प्रोव्हाइड करतो. सो दॅट्स इट, की तुम्ही कंटेंट क्रिएशन करू शकता. आता कंटेंट क्रिएशन तुम्ही वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर करू शकता. आय रिकमेंड यू टू स्टार्ट विथ यूट्यूब. ओके, आता ते तुम्ही AI व्हिडिओ थ्रूही बनवू शकता, स्वतःचा फेस रिव्हील करून पण बनवू शकता. जर तुम्ही स्वतःचा फेस रिव्हील करत आहे आणि कॅमेरासमोर कॉन्फिडेंटली बोलत आहे तर त्याच्यामध्ये तुमचा कॉन्फिडन्स पण बिल्ड होणार, कम्युनिकेशन स्किल पण बिल्ड होणार आणि जो फिअर असते तो पण ऑटोमॅटिकली ओव्हरकम होणार. तो स्पीक इन फ्रंट ऑफ कॅमेरा इन कॉन्टेंट क्रिएशन. ओके, बाकी जर तुम्हाला अजून ट्राय करायचं असेल विथ द हेल्प ऑफ प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग तर तुम्ही ते पण ट्राय करू शकता. त्याच्यामध्ये पण खूप चांगले रीच भेटते आणि खूप चांगलं ऑडियन्स पण तुम्ही गेन करू शकता आणि खूप चांगली इन्कम सुद्धा जनरेट करू शकता. सो ह्या गोष्टी आहे, 5 स्किल तुम्ही ह्या 2026 मध्ये शिका. खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही या डिजिटल एरियामध्ये खूप स्वतःची आयडेंटिटी बिल्ड करणार आणि खूप चांगली इन्कम सुद्धा जनरेट करणार. जर तुम्हाला हे स्किल माझ्या थ्रू शिकायचे असेल, ठीक आहे, मी ज्या प्लॅटफॉर्म थ्रू शिकलो, ज्याच्या थ्रू मी ॲफिलिएट मार्केटिंग करत आहे, फ्रीलान्सिंग करत आहे, कंटेंट क्रिएशन करत आहे, ठीक आहे, कारण की मी या प्लॅटफॉर्म थ्रू खूप चांगली इन्कम सुद्धा जनरेट केलेली आहे. ओके, खूप सारे अवॉर्ड्स भेटले आहे आणि स्पॉन्सर ट्रिप पण मी क्वालिफाय केलेली आहे, कारण की मी त्या कंपनीचे प्रोडक्ट आणि सर्व्हिस इतर लोकांपर्यंत पोहोचवत आहो. त्याच्या थ्रू मला काही कमिशन प्रोव्हाइड होत आहे आणि त्याच कोर्सेसला मी लर्न करून फ्रीलान्सिंग सुद्धा करत आहे, ज्याच्या मदतीने मला खूप चांगला एक रिव्हेन्यू जनरेट होत आहे, ते पण घरी बसल्या बसल्या. ओके, जर तुम्हाला त्याची पूर्ण माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये स्किल म्हणून टाईप करा. मी माझा व्हॉट्सअप नंबर तुम्हाला शेअर करणार आणि सगळी डिटेल मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप प्रोव्हाइड करणार. तर त्यानंतर जे पण काही डाऊट असेल, काही क्वेश्चन असेल, देन आपण कॉलवर बोलू. सगळे डाऊट आणि क्वेश्चनला सॉल्व्ह करून या बिझनेसची सुरुवात, या कामाची सुरुवात घरी बसल्या बसल्या करू. आणि येस, या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मी भेटतो तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाकी ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच.